ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या मेट्रो मार्गिकेच्या चाचणीसाठी मेट्रोची ट्रेन दाखल झाली आहे। आज मेट्रोचे 2 कोच चढवण्याचे काम झाले। 10 किलोमीटर रेल्वे स्थानकामध्ये येत्या सप्टेंबर महिन्यात ही चाचणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले। मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर ठाणेकरांचा मुंबई घोडबंदरकडे होणारा प्रवास सुखकर होणार आहे। रोजच्या कोंडीतून मुक्ती मिळणार असल्याने प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल असे सांगितले जाते। घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे। घोडबंदर येथील कासारवडवली ते वडाळा आणि कासारवडवली ते गायमुख अशी ही मार्गिका असून मागील अनेक वर्षांपासून मेट्रो मार्गिका निर्माणाचे काम घोडबंदर परिसरात सुरू आहे। भर रस्त्यात ही कामे सुरू असल्याने ठाणेकरांना कोंडीचा सामना सहन करावा लागतोय। काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सप्टेंबर महिन्यात मेट्रोची चाचणी होणार असल्याचा दावा केला होता। त्यानुसार आज मेट्रो मार्गिकेवर 2 कोच चढवण्याचे काम सुरू होते। मेट्रो दाखल होताच ही मेट्रो पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी सुरू झाली होती। आज सकाळीच जेव्हा मेट्रोचा कोच मोठ्या ट्रेलरवरून आणला गेला तेव्हा परिसरात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली। कामगारांसोबत स्थानिक नागरिक, प्रवासी, दुकानदारे पाहण्यासाठी थांबले होते। मात्र आता मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर ठाणेकरांचा मुंबई, नवी मुंबई, वडाळा, भांडूप, घोडबंदरकडे होणारा प्रवास सुखकर होणार आहे। रोजच्या कोंडीतून मुक्ती मिळणार असल्याने प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे।